नमस्कार, मी जगदीश देशमुख. जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वसमत शहरातील बस स्थानक वादात सापडलेलं आहे. निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय. तर परवानगी न घेता कंत्राटदारानं बांधकाम केलंय असा सुद्धा आरोप केला गेलाय. नोटीस देऊनही कंत्राटदार उत्तर देत नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. चौकशी करण्याची मागणी केली आहे. वसमत शहरातील नवीन बस स्थानक प्रकल्प सध्या गंभीर वादात सापडलाय. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलं जाणारं हे बस स्थानक आता भ्रष्टाचार, नियमभंग आणि निकृष्ट बांधकामाच्या आरोपामुळे चर्चेत आलंय. धक्कादायक म्हणजे नगर परिषदेची अधिकृत परवानगी न घेताच या इमारतीचं बांधकाम सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून संपूर्ण प्रकल्पाच्या चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे. तर काय नेमकी इथली स्थिती आहे, काय नेमकी समस्या आहे, इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी. पाहूयात. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरातील बसस्थानक जो आहे ते अनेक वादाच्या भोऱ्यामध्ये सापडलेलं आहे आणि मागील 2 वर्षापासून जे बसस्थानक ज्याचं काम जे आहे संत गतीने देखील होत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की हे जे बसस्थानक आहे वसमत शहरातील नवीन बसस्थानकाचा जो प्रकल्प आहे सध्या गंभीर वादामध्ये सापडलेला असून प्रवाशांच्या सोयीसाठी उभारले जाणारे हे बसस्थानक आता भ्रष्टाचार, नियमभंग आणि निकृष्ट बांधकामाच्या आरोपामध्ये ह्या चर्चेमध्ये आलेला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे नगर परिषदेची अधिकृत परवानगी न घेताच या इमारतीचे काम देखील सुरू करण्याची आल्याची माहिती देखील आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मात्र या ठिकाणी संताप व्यक्त केला जात असून संपूर्ण प्रकल्पाच्या चौकशीची मागणी देखील आता या ठिकाणी नागरिक करत आहेत. खरं म्हणजे या बसस्थानकाची इमारत बांधकाम गेल्या 2 वर्षापासूनची सुरुवात होती आणि मात्र कामाची मुदत संपली असली तरी इमारत अद्याप पूर्ण झालेली नाहीये. धक्कादायक प्रकार म्हणजे या बांधकामासाठी नगर परिषदेची अधिकृत परवानगी देखील नसल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे. या इमारतीमध्ये हाचा मोठा जो प्रकल्प आहे विना परवाना काम सुरू केल्याचा असा देखील प्रश्न या ठिकाणी गंभीर निर्माण झालेला असून याच बसस्थानकाचा इमारतीचा पडलेला तहसील कार्यालयाकडून कोणताही पंचनामा देखील करण्यात आलेला नाही. जो जुनं बसस्थानक आहे ते पाडत असताना त्याचा पंचनामा करावा लागत आहे, परंतु त्याचा पंचनामा देखील कुठला केलेलाच या ठिकाणी दिसत नाहीये. आणि साधारणतः 1,30,00,000 रुपयाचा या ठिकाणी कर देखील थकीत आहे. या ठिकाणी बस प्रवाशांना उभं राहण्यासाठी या ठिकाणी जागा नाहीये. आता याच संबंधित गुत्तेदाराला प्रशासनाच्या वतीनं काय पनिशमेंट भेटेल आणि हे जे बसस्थानक आहे ते प्रवाशांसाठी सुखरूप होण्यासाठी या बसस्थानकाला पाडून डबल एकदा उभं करतात की काय असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या संदर्भामध्ये उपविभागीय कार्यालयामध्ये समोर 2 पत्रकार जे आहेत त्यांनी या बांधकामाच्या निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप करत या ठिकाणी उपोषण देखील सुरुवात केलेलं आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली. तर प्रवासी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे, तो पाहूयात. मी नियमितपणे बसने प्रवास करतो, परंतु मागील 2 वर्षापासून मी पाहतोय बसस्थानकाची जी अवस्था आहे, जी कामाची गती आहे आणि जी निकृष्ट दर्जा आहे, त्यामुळे मी माझ्याकडे असा प्रश्न निर्माण झाला की हा बस स्टँड कधी तयार होते. मी कधी त्या बसस्थानकाचा आधार घेऊन वाढत्या उन्हाळ्यात सध्याची परिस्थिती जी वाढलेली आहे, उन्हाचा जो तडाखा वाढलेला आहे त्याच्यापासून माझे संरक्षण होईल का, ती बसस्थानकात आल्यानं माझी सुरक्षितता राहील का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु आज होईल उद्या होईल या आशेवर आम्ही प्रवास करतोय, परंतु जो दर्जा पाहून आम्हाला खेद वाटतोय की अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम होते तरी कशामुळे, कुणाच्या पाठबळामुळे होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि प्रशासनाने कडक पावलं उचलून तात्काळ त्याने हे निकृष्ट दर्जाचं काम थांबवलं पाहिजे आणि उत्तम दर्जाचं बसस्थानक जे की वसमतच्या शहराच्या वैभवात भर पाडेल आणि वसमतच्या विकासासाठी एक नवी दिशा ठरेल, एक आयडियोलॉजी तयार होईल. ज्या पद्धतीने आपण सांगतोय चंद्रपूर सांगतोय, संगमनेर सांगतोय, नांदेड सांगतोय, त्याच्या धर्तीवर आणि त्याच्यापेक्षा उत्कृष्ट धर्तीवर वसमतचं बसस्थानक झालं पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे आणि हे काम कळकळीने व्हावं. भोकर महामंडळाचं जे बसस्थानकाचं काम आहे, बसमतचं जे बसस्थानकाचं काम आहे अत्यंत बोगस पद्धतीचं काम आहे. यांच्याकडं सर्वप्रथम यांच्याकडे नगर परिषदची परवानगी नाही.
याच्यानंतर यांच्याकडे 1,30,00,000 रॉयल्टी भरायचा आदेश आहे. मात्र तो आजपर्यंत रॉयल्टी भरलेली नाही. मात्र तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. आणि दुसरं म्हणजे हे जे कामाची मुदत असते, या कामाची मुदत संपून आज 9 महिने झाले. या कामाची मुदत संपल्याच्या नंतरही त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही, कोणती त्याच्यावर पनिशमेंट किंवा त्याच्यावर कोणताही झालेला नसल्यामुळे मी आज उपोषणाला बसलेला आहे. आणि दुसरं, हे जे बसस्थानकाचं काम आहे अत्यंत बोगस पद्धतीचं आहे. हे वाढू टाकण्याचा एस्टिमेट मध्ये आहेत, मात्र हे डस्ट टाकून काम करत आहे. कुठल्याही प्रकारचा यांच्याकडे शासनाची किंवा प्रशासनाची यांच्याकडे धाक नाही. हे मनमानी कारभार चालवत आहे. वसमत बस स्टेशनचे गुत्तेदार जे आहेत त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्याकडं वसमत नगर परिषदची बांधकामाची परवानगी नाही. शासनाला जे कर भरायचे होता महसूल 1 कोटीच्या वर आहे ते भरले नाही त्यांनी. आणि गुत्तेदारावर कारवाई व्हावं आणि त्याचा परवाना रद्द व्हावा म्हणून आम्ही वसमत तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसले. आज दुसरा दिवस आहे आमचा. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते संजय बर्दापुरेजी जोडलेले आहेत. संजयजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. काय नेमकं प्रकरण आहे, कुठे नेमकं पाणी मुरतंय? सर, सर्वप्रथम जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी आभार मानतोय. खरं तर फारच महत्वाचा प्रश्न आहे. उपजिल्ह्याचं ठिकाण आहे. केवळ लोकसंख्या, शहराचीच लोकसंख्या 1 लाख आहे आणि त्याबरोबर पूर्ण तालुक्याची लोकसंख्या वसमतवरून प्रवास होतो पूर्ण. खरं तर हे बस स्टँड सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेलं आहे. बरं. 5 वर्षापूर्वी त्या निधीला मंजुरी मिळाली होती 9.5 कोटीला आणि प्रत्यक्षात काम सुरू झालं 5 वर्षानंतर. विशेष म्हणजे वाढीव बांधकामाची तरतूद यामध्ये करायला पाहिजे होती, पण तसं न करता उलट जे बांधकाम होतं नकाशामध्ये त्याच्यामध्ये कपात करून बांधकामाला सुरुवात केलेली आहे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही जुनी जेव्हा तुम्ही इमारत पाडता प्रशासनाचे अधिकारी असायला पाहिजेत, पंचनामा व्हायला पाहिजे, पण तशा पद्धतीचं कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही. जी, नेमकं कुणाचा हा हलगर्जीपणा समोर येतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये? प्रशासनाचा की ज्यांनी हे बांधकाम करण्यासाठी घेतले त्या व्यक्तीचा? नाही, मला काय म्हणायचं, गुत्तेदार तेवढाच महत्वाचा आहे आणि प्रशासनही तेवढंच महत्वाचं आहे. जेव्हा अनेक सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करतायत, निवेदन देत आहेत की आमचं बसस्थानक हे बोगस होतंय, निकृष्ट दर्जाचं होतंय, पाठपुरावा करतायत त्यांनी वेळोवेळी, पण त्या प्रशासनाने कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, नगरपालिकेचा परवानगी त्या बसस्थानकाला नाहीये आणि गव्हर्नमेंटचं बांधकाम आहे आणि गव्हर्नमेंट कसं काय कशामुळे तुम्हाला परवानगी देणार नाही? मग घेतली नाही तर का घेतली नाही? बांधकाम परवानगी नसताना तुम्ही बांधकाम कसं सुरू केलं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने इथं उपस्थित होतात. जी, आता संजयजी, बस स्थानक आहे त्यामुळे इथे प्रवाशांची कायम गर्दी असणारच. जर निकृष्ट बांधकाम होत असेल तर भविष्यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशासनानं लक्ष जाणीवपूर्वक आणि बारकाईने देणं गरजेचं असं नाही वाटत आपल्याला? बरोबर आहे सर, कारण पुढचे 40 वर्ष तब्बल नवीन फंड या इमारतीची काही येणार नाही. बरोबर. कारण 40 वर्षानंतरच हे नवीन बांधकाम आलेलं आहे. म्हणजे 40 वर्ष जर तुम्हाला प्रवाशांना सुरक्षित ठेवायचं असेल तर बांधकाम चांगलंच व्हायला पाहिजे. जे काही तुमच्या इस्टिमेट मध्ये दिलेलं बांधकाम आहे, जे काही बांधकाम साहित्य आहे ते सर्व त्याच पद्धतीनं वापरायला पाहिजे. तुम्ही वाळू म्हणून तुम्ही सरळ डस्टचा वापर केलेला आहे त्यामध्ये, हे चुकीचं आहे. किती अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी फोटो काढून समाज माध्यमावर त्या पोस्ट टाकलेल्या आहेत, प्रशासनापर्यंत हे चित्र पोहोचवलेलं आहे, पण कुठली कारवाई होत नाही. म्हणजे याच्या पाठीमागं काय? एक तर प्रशासन किंवा मग गुत्तेदार दोघांचं मिळूनच काम आहे. जी, मात्र संजयजी, वाळूच्या ऐवजी मातीचा वापर केला जातोय, निकृष्ट बांधकाम आहे, इथे अपघात सुद्धा भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे सर्व तुम्ही प्रशासनाकडे घेऊन गेलेला आहात का? इथल्या कलेक्टर किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे हे संपूर्ण प्रकरण तुम्ही घेऊन गेलात? बरोबर आहे. इथं उपविभागीय अधिकारी आहेत वसमतला, त्यांना वेळोवेळी या पद्धतीचे निवेदन दिलेले आहे. त्यांचे उपविभागीय अभियंता आहे ज्याच्या देखरेखीखाली हे काम होतंय बसस्थानकावर, त्यांच्या उपअभियंत्यांना सुद्धा आम्ही स्वतः प्रत्यक्ष फोनवर बोलवत त्यांना निवेदन दिलेले आहेत. पण ते होतंय, आम्ही निकृष्ट काम होऊ देणार नाही असेच सल्ले देत आहेत. परंतु कुठला कागद बघून त्या पद्धतीने एखादी कारवाई केलेली त्यांनी मला आठवत नाही आतापर्यंत. बरं, कारवाई होत नाहीये त्यामुळे मग आता पुढे तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे हिंगोलीकरांची? नाही, भूमिका जोपर्यंत दर्जेदार काम सुरू होणार नाही किंवा जे बांधकाम साहित्य त्यांनी जे इस्टिमेट मध्ये दिले त्याचा वापर होत नाही, प्रत्यक्षात वाळू वापरली जात नाही, तोपर्यंत बांधकाम थांबवण्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत.
अनेक कार्यकर्ते परवाच काही लोकांनी इथे येऊन उपोषण केलंय हो. की बांधकाम थांबवा तुम्ही किंवा त्याची चौकशी करा. हम्म. काही कार्यकर्त्यांनी FIR सुद्धा दिलेलं, SP ला सुद्धा त्याची माहिती पळवलेली आहे. हम्म. त्यानुसार त्यांची मागणी किंवा यांच्यावर आधी कारवाई करा आणि चौकशी करा. निकृष्ट असेल तर त्याची चौकशी करा तुम्ही. हम्म. त्यानुसार प्रशासनानं कारवाई करायला पाहिजे. बरं. संजयजी, तुम्ही प्रशासनाकडे हा विषय घेऊन गेलात, मात्र प्रशासन तुम्हाला उडवाउडवीची उत्तर देते. यानंतर तुम्ही आमदार किंवा इथले स्थानिक खासदार यांच्याकडे हा संपूर्ण प्रकरण, हे विषय घेऊन गेलात? नाही, आमदार साहेबाकडे सुद्धा हा विषय गेलेला आहे. त्यांनी बरं. मला वाटतं किती वेळेस त्यांनी काम सुद्धा थांबवलं होतं हम्म. की तुम्ही बोगस काम करताय म्हणून त्यांनी काम थांबवलं होतं एक वेळेस. पण हम्म. नंतर परत त्याचा काही परिणाम नंतर त्या गुत्तेदारावरती काही झालेला दिसला नाही. बरं. पण ज्यांनी हे काम करायला घेतलेलं आहे तो बांधकाम अधिकारी, त्याचे काही राजकीय लागेबांधे आहेत, त्याला काही राजकीय पाठपुरावा होतोय? नाही, असू शकतात. त्याच्याशिवाय मला सांगा, प्रशासनाकडून नोटीस येतात, नगरपालिका नोटीस देते काम थांबवण्याचं, तुमचं काम बोगस आहे म्हणून, हम्म. किंवा तुमची परवानगी नाही म्हणून तुम्हाला नोटीस देते, तरी तुम्ही काम थांबत नाहीत. डेप्टी कलेक्टर तुम्हाला नोटीस देते कामाच्या संदर्भात, तरी तुम्ही काम थांबवत नाही, काम चालूच राहते. सहज आहे की कोणीतरी पाठीमागे असणार. तुमच्यापर्यंत माहिती आले कोण राजकीय हात कुणाचा आहे त्याच्या मागे? नाही, राजकीय तसं तिथपर्यंत नाही, क्लिअर नाही आलेलं. बरं. आणि आपण तिथपर्यंत काही माहिती घेतली नाही. पण आपण, आपला अधिकार आहे प्रशासनाकडे भांडण्याचा, आम्ही प्रशासनाला भांडलोय. जी. मात्र संजयजी, तुम्ही हिंगोलीकर, वसमतकर ठाम असणार आहात की या बस स्थानकाचं काम हे निकृष्ट दर्जाचं अजिबात होऊ द्यायचं नाही यावर? बिलकुल बिलकुल ठाम आहे. त्यासाठी उपोषण आणि इतर मार्ग तुम्ही अवलंबणार? बिलकुल. ठीक आहे. संजयजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.